पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची समीकरणे बदलताना या ठिकाणी दिसत आहेत। पुणे महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवरती निवडणुकीचा प्रचार प्रमोद नाना भानगरे शिंदे सेनेचे अधिकृत उमेदवार आहेत। प्रचार या श्रीराम चौकामधून सुरुवात झाली आणि समापन इथेच झाले। नाना, काय सांगाल? आपल्याला अश्रूअनावर झाले होते, नक्कीच काय आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण होते काय झालं? गेले 14 दिवस ज्या पद्धतीने आमचे सर्व शिवसैनिक, आमचे सर्व कार्यकर्ते, सर्व माताबहिणी ज्या पद्धतीने पायाला भिंगरी लावून प्रचार करत होते, त्यामुळे निश्चितच एक आमचं जे काम त्यांनी तळागाळापर्यंत पोहोचवलं। शिवसेना पक्षाने जो विकास या प्रभाग क्रमांक 16 आणि 41 आणि नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये केला, त्याचबरोबर शिंदे साहेबांनी जे निर्णय, ऐतिहासिक निर्णय घेतले, हे तळागाळापर्यंत पोहोचले। त्यामुळे सगळ्या आमच्या उमेदवारांनी ज्यावेळी मतदारांशी संवाद साधताना ते म्हणले, आमचं मत विकासाला, शिंदे साहेबांच्या शिवसेनेला मत आणि हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मत, म्हणजे विकासाला मत हे घेऊन आम्ही 15 दिवस प्रचार करतो। निश्चितच 16 तारखेला चांगल्या प्रकारचा निकाल त्या ठिकाणी लागेल। पुणे शहरामध्ये सगळ्यात जास्त शिवसेनेचे नगरसेवक निवडून येतील आणि पुणे शहराचा महापौर हा शिवसेनेच्या शिवाय होणार नाही। शिवसेना ही किंगमेकरच्या भूमिकेत राहील। नाना, आपल्या गाडीवर दगडफेक झाली होती। मतदान प्रक्रिया 15 जानेवारीला आपण कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना काय आवाहन कराल शांततेप्रमाणे? कार्यकर्त्यांना गेले 15 दिवसापासून सांगले आपल्याला शांततेत प्रचार करायचा, विकासाला घेऊन आपण मतदान मागायचं। त्याला आमचे कार्यकर्ते समजदार आहे, असे कुठेही गालबोट लावणार नाही आणि निश्चितच 16 तारखेला त्याचा फायदा मतदारांमध्ये जे रोष निर्माण झाला ह्याच्यामुळं त्याचं मतदान रूपी त्या ठिकाणी दिसेल आणि 16 तारखेला चांगला निकाल या ठिकाणी लागेल आणि ह्याच प्रभू श्रीराम चौकामध्ये जल्लोष चालू झालेला दिसेल। ओके, नक्कीच आपल्यासोबत प्रमोद नाना भानगरे होते, शिंदे सेनेचे ते शहर प्रमुखसुद्धा आहेत आणि अधिकृत उमेदवार आहेत। नक्कीच या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे समीकरणे बदलताना आपल्याला दिसत आहेत। ही विराट सभा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रभू श्रीराम चौकात प्रभाग क्रमांक 41 आयोजित केली होती। आपण पाहतोय हजारोच्या संख्येने महिला भगिनी असतील, पुरुष वर्ग असेल, नागरिक असतील, या ठिकाणी प्रतिसाद देताना त्याला दिसते। आता 15 जानेवारीला निवडणूक आहे पुणे महानगरपालिकेचे। आता नेमका कौल कोणाला जातो हे पाहणं महत्त्वाचं। त्यासाठी पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज, पंढरीनाथ पाटील, पुणे। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।